माणूस हा समाजशील प्राणी आहे. या माणसानं समाजामध्ये आपलं अस्तित्व प्रस्थापित करताना तो खऱ्या अर्थानं माणूस आहे अशी त्याची आचरणाच्या संदर्भामध्ये ओळख होऊ शकते. ही ओळख बाह्य स्वरूपानं दिखाव्याची असू नये, तर ती प्रत्यक्षातल्या शुद्ध स्वरूपाच्या आचरणातनं त्याची असली पाहिजे. जर अशा पद्धतीची ओळख माणसाची होऊ शकली नाही, तर त्याच्यामध्ये दांभिकपण आहे असं सिद्ध होत जातं. त्यामुळे माणसाला आपल्या केंद्रवर्ती चिंतनामध्ये जे मन आहे, त्या मनाला शुद्ध करण्याचा विचार हा प्राधान्यानं लक्षामध्ये घेतला पाहिजे. आता बुद्ध जयंतीच्या निमित्तानं खूप सुंदर पद्धतीचा संदेश तथागत भगवान बुद्धांच्या निमित्तानं दिला जातो की या सबंध विश्वाला युद्ध हवे की बुद्ध हवा. त्यावेळेला एक मुखानं एक घोषवाक्य सर्वच दशदिशातून अशा पद्धतीनं निनादते की या सबंध विश्वाला बुद्ध हवा आहे. हा बुद्ध शांतीचा संदेश देणारा, हा बुद्ध मानवतेचं गीत गाणारा, हा बुद्ध सदाचरणाचा प्रकाश दाखवणारा, हा बुद्ध म्हणजे मनाचा मलिनपणा नाहीसा करणारा. असा ज्या वेळेला तो दृश्यमान होत जातो, 2500 वर्षापासूनचं अस्तित्व भगवान बुद्धांचं या पद्धतीनं ज्या वेळेला दृश्यमान होत जातं, त्यावेळेला या विश्वातल्या सबंध मानवाला तो एक आदर्श स्वरूप ठरतो. म्हणून बुद्ध निव्वळ आध्यात्मिकतेच्या अनुषंगानं आदर्शवत ठरतो असं नाही, तर वैज्ञानिक आध्यात्मिकता तसेच सामाजिकता या दोन्ही बाजूंना खूप चांगल्या पद्धतीनं सांधणारा बुद्ध हा माणसाला खऱ्या अर्थानं माणसाच्या प्रयोगशाळेमध्ये उभा करतो. म्हणून माणसाच्या सबंध आयुष्यातून अज्ञानाचा अंधकार नाहीसा झाला पाहिजे अशी महत्त्वाची शिक्षण तथागत बुद्धांची आहे. त्याचप्रमाणे माणसानं आपलं चित्त जे आहे ते शुद्ध केलं तर त्याचं आचरण जे आहे ते परिशुद्ध होतं. ही एक महत्त्वाची शिकवण जी आहे ती तथागत भगवान बुद्धांची आहे आणि त्यासाठी शील संवर्धनाचा अतिशय सुंदर मार्ग त्यांनी दाखवलेला आहे. जी माणसं शील संवर्धन करीत नाही किंवा मनाला शुद्ध करण्याचा विचार करीत नाही, त्यांच्या चित्तामध्ये प्रचंड स्वरूपामध्ये अज्ञान भरलेला असतो किंवा भय भरलेलं असतं असं आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे हजारो वर्षांपासूनचा जर आपण इतिहास बघितला तर खरं तर माणूस हा स्वतःच्या आयुष्यामध्ये मृत्यू केंद्रवर्ती ठेवून त्या मृत्यूला भय समजून तो कवटाळतो आहे आणि म्हणून मृत्यूपासून सुटका व्हावी यासाठी सातत्यानं अंधश्रद्धेचे, कर्मकांडाचे किंवा बाह्य आसक्तीचे, जगण्याचे, हपापलेपणाचे प्रयोग तो करीत निघालेला आहे. आणि म्हणून फक्त भौतिक सुखांना सुख समजून अशा पद्धतीचं असणारं जे आचरण आहे ते माणसाच्या अस्तित्वासाठी अतिशय घातक असणारं आचरण ठरणार आहे. या अनुषंगानं तथागत बुद्धांच्यावरती बा तथागता नावाचं एक विशाल काव्य मी लिहिलेलं आहे आणि या विशाल काव्याची पहिल्यानं निर्मिती करून त्याच्यामध्ये 3 आविष्करणं या विशाल काव्यातून सादर झालेली आहेत. त्यामध्ये पहिल्या आविष्करणात माणसाचं हजारो वर्षापासूनचं असणारं अस्तित्व, अज्ञान अंधकारामधील असणारं अस्तित्व, कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या निमित्तानं प्रवास करणारं असणारं अस्तित्व आणि शील सोडून दुराचरणाकडे जाणारं अस्तित्व जे आहे ते माणसाला माणूसपणापासून दूर नेणारं अस्तित्व कशा पद्धतीचं आहे असा भाग पहिल्या आविष्करणामध्ये मांडलेला आहे. या माणसाला खऱ्या अर्थानं माणूस जर व्हायचं असेल तर त्याने तथागत भगवान बुद्धांची शिकवणूक जर अंगीकारली आणि तथागत भगवान बुद्धांच्या प्रयोगशाळेमध्ये जर तो उभा राहिला तर खऱ्या अर्थानं तो माणूस होतो. म्हणून दुसऱ्या आविष्करणामध्ये माणूस हा फक्त 2 पाय, 2 हात, 1 डोकं, 2 डोळे, 1 नाक आणि रक्ताचा रंग लाल अशा बाह्य असणाऱ्या संदर्भांचा माणूस राहू नये, तर तो माणूस होण्यासाठी कशा पद्धतीने त्याला तथागत भगवान बुद्धांची शिकवण जी आहे ती जर त्याने अंगीकारली तर त्याच्यामध्ये किती बदल होऊ शकतात चांगल्या पद्धतीने आणि या सबंध समाजाला, या सबंध वैश्विक समाजाला तो खूप चांगल्या पद्धतीनं आपलं अस्तित्व, आपला आदर्श आणि आपल्या कार्यातली प्रेरणा निर्माण करू शकतो अशा पद्धतीचं दुसरं आविष्करण आहे. आणि तिसऱ्या आविष्करणामध्ये
जाणकार असणारी, इंटेलेक्च्युअल असणारी जी माणसं आहेत, त्यांच्या चिंतनाचा असणारा जो गाभा आहे, तो कर्तव्य आणि कर्तृत्वाच्या निमित्तानं जर खूप चांगल्या पद्धतीनं होत गेला, तर त्या अनुषंगानं समाजाला एक चांगल्या पद्धतीची दिशा निश्चित मिळू शकते. या अनुषंगानं बा तथागता या शीर्षकाचं हे विशाल काव्य साधारणतः 250 पानांच्या आसपास असणारं विशाल काव्य जे आहे, ते माणसाला परिपूर्ण माणूस बनवणारा एक यशस्वी प्रयोग सिद्ध झालेला आहे. या पुस्तकाच्या वरती साधारणतः विविध म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, अहिराणी या अनुवादासह आणि समीक्षेसह 8 पुस्तकं आलेली आहेत. तर अशा पद्धतीचा असणारा हा भाग समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पेरला जावा, या अनुषंगानं ही मांडणी या ठिकाणी आहे. विशेषत्वानं मी मगाशी जे म्हणालो की माणसामध्ये भय आहे आणि हे भय अज्ञानामुळे असते. एक साधारणतः एक परिच्छेद त्या अनुषंगानं मला या निमित्तानं सादर करावा असा वाटतो पहिल्या असणाऱ्या आविष्करणातला. हे मानवा, आता भय तू मंत्रासोबत पूजतो आहेस. भय मरू नये असे तुला वाटते, भय संपू नये असे तुला वाटते. भय म्हणजे तुझी चेतना, भय म्हणजे तुझी ऊर्जा, भय म्हणजे तुझा आत्मा आणि भय म्हणजे तुझे सर्व काही असे वाटते तुला. म्हणून तू भयाला गोंजारतोस, तू भयाचे लाड करतोस, तू भयाचे मुके घेतोस आणि भयाला डोक्यावर घेऊन नाचतोस मोकळेपणानं. खरं तर माणसाच्या जीवनामध्ये पसरलेला अंधकार जो आहे तो भयामुळे आहे आणि या भयामुळे त्याची स्वार्थांध वृत्ती जी आहे ती जास्त वाढायला लागली की तिथे मग विषमतेची गणितं निर्माण व्हायला लागतात. आपलं माणूसपण हे संकुचित करीत जाताना दिसतो. एक परिच्छेद या निमित्तानं आपण बघूयात. हे मानवा, आपल्या बुद्धी प्रामाण्यतेतून विकसनशील मार्गाने जाताना मूलगामी विवेकी ज्ञान तुला आकळले नाही. त्यामुळे भेदांची गणिते तुझी वाढत गेली गुणाकाराने आणि संचार व्हावा महामारीचा सर्वत्र तसा रोग पसरत गेला भेदाभेदांचा माणसामध्ये. हा गोरा तो काळा, हा उंच तो बुटका, हा नकटा तो चपटा, हा या प्रदेशाचा तो त्या प्रदेशाचा, हा या धर्माचा तो त्या धर्माचा, हा या पंथाचा तो त्या पंथाचा, हा या लिंगाचा तो त्या लिंगाचा. स्त्री पुरुष किती भेद, भेद किती, भेद भेद भेद, विषमतेचे भेद, भेदातील भेद, पोटभेद, उपभेद, भेदांचा सुसुळाट आणि त्याचा संसार हे मानवा तूच करीत राहिलास. ज्यावेळेला सदाशील सद्वर्तनी असणारं वर्तन अपूर्ण पडत जाते आणि माणूस शील संवर्धनापासून दूर जातो, त्यावेळेला त्याच्यामध्ये अज्ञान अंधकार हे जास्त प्रमाणामध्ये संचारित होण्याची शक्यता असते. अशा वेळेला माणसाने खऱ्या अर्थानं परोपकाराच्या अनुषंगानं, क्षमेच्या अनुषंगानं, दयेच्या भूमिकेतनं, करुणेच्या भूमिकेतनं अधिकाधिक विकसित होण्याची गरज आहे. ज्या वेळेला त्याच्यामध्ये मैत्री भावना ही दृढ होत जाईल, करुणा भावना दृढ होत जाईल, मुदिता भावना दृढ होत जाईल, त्याच्या मनातील ईर्ष्या संपत जाईल आणि तो जसं स्वतःचं भलं पाहतो तसंच इतरांचंही भलं व्हावं या पद्धतीने ज्यावेळेला तो विचार करीत जाईल, त्यावेळेलाच त्याला खऱ्या अर्थानं सत्याचा प्रकाश गवसत जाईल. असा सत्याचा असणारा प्रकाश, माणसाला माणूस बनवणारा प्रकाश आणि प्रेरणा तथागत बुद्धांच्या विचारातून आपल्याला निश्चित चांगल्या पद्धतीनं दिसते, स्पष्टपणानं दिसते. त्या प्रयोगशाळेमध्ये जर माणूस उभा राहिला तर खऱ्या अर्थानं तो स्वतःला माणूस बनवतो, अन्यथा तो फक्त बाह्यांगानं माणूस ठरणार आहे. मग या प्रयोगशाळेतील प्रयोग कशा पद्धतीनं असू शकतात, तर या पुस्तकामध्ये हे प्रयोग निश्चितच प्रत्येकाला अनुभवता येतात. खरं तर संशोधनात्मक मांडणीतून विस्तृत प्रमाणामध्ये हे मांडता येणं शक्य आहे, परंतु मुद्दाम विशाल काव्याचं स्वरूप देऊन 5वी, 7वी, 8वी ते 10वीचा कोणताही माणूस असेल, विद्यार्थी असेल किंवा संशोधक असेल, विद्वत प्रचूर मांडणी करणारा अभ्यासक आणि संशोधक असेल, त्याला देखील हे खूप प्रभावीपणानं आपल्या अंतःकरणामध्ये रुजवणारं ठरता यावं. त्याच्या चित्तामध्ये खऱ्या अर्थानं ही प्रकाशमान मुळं जी तथागत बुद्धांच्या शिकवणुकीची आहेत ती रुजावीत आणि तिथून प्रेरणा निर्माण होऊन संबंध समूहाला प्रकाशमान करण्याची जर प्रेरणा प्रत्येक माणसामध्ये निर्माण होत गेली तर ते खूप महत्त्वाचं ठरेल. म्हणून मराठी, हिंदी, इंग्रजी, अहिराणी अनुवादासह संबंध विश्वामध्ये आणि प्रादेशिकतेच्या कानाकोपऱ्यामध्ये हा विचार खूप चांगल्या पद्धतीनं पेरण्याचा प्रयत्न या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं आकाशवाणीवरून प्रसारित होतो आहे, याचा मी एक आनंद व्यक्त करतो. आणि समारोपामध्ये ज्या तथागत भगवान बुद्धांनी हे प्रकाशमान सत्य, हे शुद्ध चित्ताचं असणारं देणं
या संबंध मानव समूहाला दिलेलं आहे, ते मानव समूहानं जर स्वीकारलं नाही तर तो उपेक्षित राहील. त्यामुळे त्या मानव समूहासाठीचं असणारं हे सुंदरसं लेणं आणि देणं हे मानव समूहानं स्वीकारलं पाहिजे. त्यामुळे अभिवादनाच्या अनुषंगानं ज्या तथागत बुद्धांनी हे ज्ञान दिलेलं आहे आणि मुक्त होण्याचा मार्ग दाखवलेला आहे, त्या तथागत बुद्धांना अभिवादन करण्यासाठीचा समारोपातला एक परिच्छेद आपण बघूयात. बा तथागता, तू म्हणजे प्रकाशमान सत्य, देदीप्यमान जाणीवेनं ओतप्रोत ज्ञानप्रकाश ओतणारा ज्ञानयात्री. बा तथागता, तू प्यायलास ज्ञानसमुद्र आकंठ अन मानवतेच्या मनमंगल कल्याणाचं सुमधुर संगीत प्रसवलास विश्वाच्या कणाकणात अन मानवतेच्या मनामनात. तुझी साध अत्युच्च प्रेमाची, सजीव विश्व व्यापणाऱ्या करुणेची, म्हणून तू महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध. तुझ्या करुणेचा निर्मळ झरा मनामनातून वाहणारा, तसाच कणाकणाला स्पर्शणारा. तू ओतलीस तुझी शिकवण श्वासाच्या लयीनं, स्वच्छ, शुद्ध, स्पष्ट, सोपी आरपार. पेशीपेशींच्या लयविलयाच्या सत्याला स्पर्श करून ऊर्जा आणि चेतनेचं अस्तित्व नोंदवणारी दृश्यमान साखळी विवेकी बुद्धिवादाची तू दाखवलीस, तेव्हा विज्ञानाचा जय जयकार झाला. अध्यात्माच्या टोकदार सूक्ष्म उंचीसह तू निरखलस, पारखलस सत्य प्रकाशमान प्रज्ञामयी अंतचक्षुंनी. तसा तुझा संपूर्ण सृष्टीनं आकाशगंगेसह मोठ्यानं धीरगंभीर आवाजानं जय जयकार केला. तो आवाज सातत्यानं निनादतो आहे. 2500 वर्षापासून या पृथ्वी तलावर बोलावतोय प्रत्येकाला. प्रकाशमान सूर्याचं आवतन देत म्हणतो आहे, उद्घोषतो आहे, आत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा, दुःखमुक्त व्हा. स्वयं. माणूस हा समाजशील प्राणी आहे. या माणसानं समाजामध्ये आपलं अस्तित्व प्रस्थापित करताना तो खऱ्या अर्थानं माणूस आहे अशी त्याची आचरणाच्या संदर्भामध्ये ओळख होऊ शकते. ही ओळख बाह्य स्वरूपानं दिखाव्याची असू नये,